श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय देश बांधवांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट हा केवळ एक सण नाही, तर आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याचा आणि अभिमानाचा सोहळा आहे। आजच्या दिवशी आपल्या देशाने परकीय गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एका नव्या स्वतंत्र युगात पाऊल ठेवले होते। हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही। या मातीला स्वतंत्र पाहण्यासाठी कित्येक वीरांनी आपल्या रक्ताचे पाणी केले। भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांची ती हसत हसत फाशीवर जाण्याची जिद्द, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना, महात्मा गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आणि सुभाषचंद्र बोसांचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे आग्रही आवाहन, या सगळ्या बलिदानातूनच आजचा हा स्वतंत्र भारत घडला आहे। अनेक रंगी फुलांचा हा एक सुंदर तांडवा आहे। माझ्या भारत देशाचा हाच तर खरा गोडवा आहे। मित्रांनो, आज 79 वर्षांनंतर जेव्हा आपण स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करतो, तेव्हा एक प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे, माझ्या देशासाठी काय योगदान आहे? आज आपल्याला सीमेवर जाऊन शत्रूंशी लढण्याची गरज नाही, पण देशांतर्गत शत्रूंशी लढणे ही आपली जबाबदारी आहे। भ्रष्टाचार, अशिक्षितपणा, स्वच्छता आणि आळस यांसारख्या गोष्टींशी लढणे हीच खरी आजची देशभक्ती आहे। एक जबाबदार नागरिक बनून नियमांचे पालन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाणे म्हणजेच खरा स्वातंत्र्य दिन साजरा करणे। ना विचारतो जात कुणाची, ना विचारतो धर्म, ना विचारतो जात कुणाची, ना विचारतो धर्म, देशासाठी जगणे हाच आमचा एकमेव कर्म। चला तर मग आज या पावन दिनी संकल्प करूया, आपल्या ज्ञानाने, कष्टाने आणि चांगल्या विचारांनी या देशाला जागतिक सर्वोच्च शिखरावर नेऊया। जय पराजयापेक्षा देशाची प्रगती हीच आमची प्राथमिकता असेल। शेवटी एवढेच म्हणेन, उत्सव हा स्वातंत्र्याचा, अभिमान भारत मातेचा, अखंड राहो विजय पताका, हाच ध्यास माझ्या विश्वाचा। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय।